हाय, यामिनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही लाईट जेवायचं ठरवलं म्हणून आम्ही आज शेवपुरी खायचं ठरवलेलं आहे। तर ह्या सुक्या पुऱ्या आणल्या बाजारातून। दोन बटाटे शिजवून घेतले, टोमॅटो कापून घेतला, एक कांदा चिरून घेतला, मीठ आणि ही चटणी आहे। खजूर टाकला, त्यात थोडा चिंच भिजवून ठेवली पाण्यात आणि मग ती मिक्सरमधून वाटून घेतली। खजूर आणि चिंच मिक्स आहे, थोडा गूळ टाकला आणि ही हिरवी चटणी आहे। ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, थोडासा लसूण, कोथिंबीर आणि मीठ आहे, थोडासा पुदिनाची पानं आणि ही आहे बारीक शेव। हे बरंचसं साहित्य यातलं म्हणजे हे बाजारातलंच आहे आणि हे थोडेसे वरती टाकायला आम्ही चणे असे करून घेतले, त्याच्यात बटाटा स्मॅश केला आहे। आता आपण बटाटा बारीक करून घेऊ, असं आम्ही स्मॅश करतो। आता बघूया आपण शेवपुरी कशी बनवली। ही बघा, पुरी घेतली, त्याच्यावरती थोडा बटाटा ठेवला, थोडेसे बटाट्याचे स्लाइसच केले आहेत छोटे छोटे असे, हे पुरीवर ठेवले। ह्या चटण्या तुम्हाला बाजारातून पण मिळतात, तुम्ही घरातली हिरवी चटणी पण वापरू शकता। हिरवी चटणी टाकली, मग त्याच्यावरती चिंचेचा कोळ टाका, चिंच आणि खजुराची चटणी टाकली छान गोड आणि त्याच्यावर थोडासा कांदा टाकला आणि थोडासा टॅमॅटो टाकला, त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि थोडीशी शेव टाकू आपण। ही झाली आपली। परत थोडीशी चटणी टाकते, म्हणजे जरा बरी लागायला पाहिजे आणि कलरफुल दिसायला पाहिजे ना, म्हणून थोडासा कांदा टोमॅटो परत पोट भरण्याच्या दृष्टीने आणि थोडेसे चणे टाकते, तुम्हाला हवे असतील तर चणे। आणि ही अशा रीतीने आपली शेवपुरी तयार झालेली आहे। छान झाली, तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा। थँक्यू। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मलाही ती डिस्क जिंकायची आहे, मला ती डिस्क जिंकून द्या यूट्यूबची। थँक्यू व्हेरी मच, बाय, गुड नाईट। थोडंसं मीठ, थोडंसं चाट मसाला असेल तर टाका, थोडेसे आम्ही शिजवलेले चणे टाकले, चटणी टाकतो, परत टोमॅटो छान सजवून खायला घेऊया। थँक्यू व्हेरी मच, बाय।